फायनली ती वेळ आली ना, मी स्वर्गासारख्या कोकणामध्ये आलो. चला तर तुम्हाला पहिल्यापासून सांगतो कसं काय आलो. मुंबईला पोहोचलो, त्याच्यानंतर चैत्यभूमीवर आलो. इथून आम्ही आमचं काम केलं, म्हणजे व्हॉइस ओव्हर केला. स्टारबक्सची कॉफी दिसली, कॉफी प्यायची इच्छा झाली. ट्रॅव्हलिंग मध्ये आलो, पैसे वाचवले आणि समोर निघालो. कुर्ल्यामधून लोकल पकडली, लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर आलो. टाइम होता तर आम्ही जागेवर पसरून गेलो. तिकीट काढली, ट्रेन लागून होती. नेत्रवती एक्सप्रेस, ट्रेन नंबर 16,345. ट्रेन मध्ये बसून चिवडा पोटात टाकला. करेक्ट टायमावर ट्रेन निघाली 11:40. आणि हा जो रूट आहे, हा रूट पूर्ण कोकण पट्ट्यातला रूट आहे ट्रेनचा. याच ट्रेनने आम्ही मागं केरळला पण गेलो होतो, म्हणून आम्हाला इकडली थोडीफार इन्फॉर्मेशन माहित आहे. रस्त्यात जाताना चांगले चांगले नजारे दिसले. मुंबई पासून पूर्ण हा 10 घंट्याचा सफर होता. मधात जाताना हा बोगदा लागला. हा बोगदा जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा बोगदा आहे. कुठं रेल्वे स्टेशन वरती उतरलो, तिथे आम्हाला ऑटोवाले घ्यायला आले. पण आम्हाला इथून कुठं जायचं, काय जायचं काहीच माहिती नव्हतं. फक्त आम्ही त्यांच्यासोबत मुकाट्यानं जाणार होतो. कोकण म्हटल्यावर तुम्हाला माहितच आहे, आजूबाजूनं पूर्ण जंगल, आणि त्याच जंगलातून आम्ही ऑटो घेऊन जाणार आहे. समोर कुठे राहिलो, काय राहिलो ते तुम्हाला सांगतो. तोपर्यंत फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे दादा कोण आहे ते कमेंट करून नक्की सांगा.